नमस्कार योगेश सर, नमस्कार. नमस्कार. आम्ही विनायक हॉस्पिटल पुणे डॉक्टर अवनीश गुप्ते सरांची टीम खास पेशंटच्या भेटीसाठी, सदीच्या भेटीसाठी वडगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहोत. खामकर मावशींना भेटण्यासाठी योगेशच्या मातृश्रींचं ऑपरेशन विनायक हॉस्पिटल या ठिकाणी झालं आणि त्यांचे सख्खे चुलते गणपत खामकर, सचिनचे वडील, त्यांचंही मानेचे आणि कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन सरांनीच केलं होतं. दाजी पण त्यांचे हनुमंत आवाळे, किकवी वागजवाडी, त्यांचं ऑपरेशन केलं. सगळी कामं करतात. आता छाया खामकरांचं झालं, राहुलच्या मम्मीचं ऑपरेशन, सगळी 100% यशस्वी झाली. आणि एक आमची पद्धत असते विनायक हॉस्पिटलची की बाबा ऑपरेशननंतर 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी पेशंटच्या भेटीसाठी जायचं. पेशंट आपला कसा आहे, तो व्यायाम कसा करतो, दैनंदिन त्यांचं जीवन कसं चाललं आहे हे पाहण्यासाठी आमची टीम खास भेटीसाठी येत असते. आता बघत असाल तुम्ही, हे शेतामध्ये सगळं गहू वगैरे आहे, ज्वारी आहे, कांदे आहेत आणि हे स्वतः पेशंट शेतामध्ये काम करत आहे. त्यांना माहीतसुद्धा नाही की आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहोत. आम्ही आता डायरेक्ट त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या शेतावरती जात आहोत. एक वेगळा आनंद असतो किंवा पेशंटला पण बरं वाटतं की बाबा ऑपरेशननंतर कुठल्याही हॉस्पिटलचे लोक, डॉक्टर किंवा स्टाफ कधी भेटायला येत नसतो. फी घेतली, ट्रीटमेंट झाली, विषय संपला. परंतु आमचं नातं पेशंटबरोबर फार घट्ट असतं की पेशंट आम्हाला कधी विसरणार नाही. योगेश शेठ, नमस्कार. नमस्कार. आता आईच्या ऑपरेशनला बरेच दिवस झाले, बरोबर? हो. ऑपरेशनच्या आधी आईला काय त्रास होता, आता आई कशी आहे? आता आपण आईला न सांगता आपण शेतामध्ये भेटायला चाललोय. कशी आहे आता? आता आई, माझ्या आईचं ऑपरेशन जवळजवळ 2015 साली झाले. ऑपरेशनला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि ऑपरेशनच्या आधी आईला पायाला मुंग्या येणे, चालता न येणे, चालताना अचानक तोल जाणे आणि पडणे, ह्या अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्याच्यानंतर मी आमच्या नानांचं, म्हणजे माझ्या चुलत्यांचं जिथं ऑपरेशन झालं तिथं कॉन्टॅक्ट केलं. आमचे राजू पिसे साहेब आमच्या गावा शेजारचेच आहेत. त्यांनी मला आईला घेऊन यायला सांगितलं. त्यानंतर मी तिथं नेऊन मणक्याचं ऑपरेशन केलं. 2 मणक्यांचं ऑपरेशन त्यावेळेस झालं. आणि त्याच्यानंतर लगेचच जवळजवळ एक 5 ते 6 महिन्यात ती घरातली सगळी कामं करते. आताही ती रानातच आहे. आता आईचं वय किती योगेश सर? आईचं वय 61 आहे. 61. शेतातील सगळी कामं करतात. हां, तेव्हा का तिकडं आहेत, तेव्हा का बसलेत शेतामध्ये. बरं आहे का? जावं लागेल आपल्याला. मजा आहे. नमस्कार. आम्ही पुण्यावरून विनायक हॉस्पिटलमधून खास तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत. आपलं ज्या ठिकाणी गुप्ते सरांनी ऑपरेशन केलं मणक्याचं, बरोबर ना? हो. विनायक हॉस्पिटल या ठिकाणी. विनायक हॉस्पिटल. आणि ऑपरेशनच्या आधी तुम्हाला खूप त्रास होता. ऑपरेशन झालं, तुम्ही चांगले चालायला लागल्या, सगळे कामधंदा करता. हे खास पाहण्यासाठी आम्ही वडगाव या ठिकाणी आलेलो आहोत, बरोबर आहे? तुमच्या अगोदर गणपत नानांचं ऑपरेशन केलं, कमरेचे आणि मानेच्या मणक्याचं, सचिनच्या वडिलांचं, बरोबर आहे? 6 महिने ते आधी केलं. 2015 साली तुमचं ऑपरेशन केलं ना? म्हणजे 9 वर्ष पूर्ण झाली. आणि यांच्या नानांच्या ऑपरेशनला 6 महिने अगोदर 9.5 वर्ष झाली. आणि जावाई हनुमंत आवाळे त्यांचं ऑपरेशन केलं. आता राहुलदादाची आई छाया खामकर त्यांचं ऑपरेशन केलं. सगळे सक्सेस झाले, बरोबर आहे? सगळे कामधंदा करतात. परंतु महाराष्ट्रामध्ये असं कुठलं हॉस्पिटल नाही की ऑपरेशन केल्यानंतर त्या पेशंटला भेटायला हॉस्पिटलचे लोक येतात. आम्ही सदिच्छा भेटीने येत असतो. आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे. महाराष्ट्रातील कुठलाही मणक्याचा पेशंट 100% वेदनामुक्त झाला पाहिजे. जसं तुम्ही झाला, तुमच्यामुळं आवाळे झाले, नानांमुळे तुम्ही झाले, तुमच्यामुळे आता छाया खामकर झाल्या, आजूबाजूचे झाले, नायगावचे नेवसे कंपनी झाले, काचवाले नानांची मिसेस, बरोबर ना? तसं एकामेकाच्या मुळे माहिती होतं. आणि ह्या मिशन मध्ये तुम्ही पण नकळत सामील होता, जेणेकरून कुणाच्या तरी दुःखावरती आपण फुंकर मारतो, कुणातरी जीवनात नवचैतन्य येतं, नवीन जगण्याची उमेद तयार होते. काही तरुण पेशंट असतात, काही वयस्कर असतात, पण लोक आपोआप तयार होतात ऑपरेशनला. आणि आपलं हॉस्पिटल जे आहे विनायक हॉस्पिटल, ते महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात, अचूक निदान आणि अचूक उपचार होतात. हाडातला ठिसूळपणा तपासणीचं मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. 2 मिनिटांमध्ये हाडातला ठिसूळपणा तपासून होतो. MRI जी मशीन आहे, सगळ्यात जास्त जलद 8 मिनिटात MRI होतो. हे जगात कुठेही शक्य नाही. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी ऑपरेशन केलं जातं त्या दिवशी 1 तासात चालवलं जातं. तुम्हाला चालवलं होतं 1 तासात? कुणी पकडलं होतं का मोकळ्या चाललं? आणि ऑपरेशन चालू असताना डॉक्टरांच्या गप्पा ऐकत होत्या, सगळं समजत होतं. कारण आपण कमरेच्या मणक्याला फक्त इथून खाली बुल देतो. पेशंट पूर्ण शुद्धीवरती असतो. नातेवाईक बाहेर काळजी करत असतात.
आता आपण ती पण सोय केलेली आहे की डायरेक्ट पेशंट ऑपरेशन थिएटरमधनं नातेवाईकांशी बोलू शकतो हो व्हिडिओ कॉलिंगद्वारे. मग नातेवाईक बिंदास राहतात की बाबा आईचं ऑपरेशन चांगलं चाललंय, आईला कुठली वेदना नाही, आई छान आहे. आता तुम्हाला कसं वाटते? आता बरं वाटतं. तुम्ही आता ऑपरेशन नंतर 8-9 वर्ष झाली बरोबर आहे, हो. काय काय कामं करता? मी वय सगळं करते, दारा काढती, कांदे लावती, बेंडणी करते, लसूण बिसून सगळं लावून असतं. जे महिला वर्ग ग्रामीण भागात काम हा, करतात ते सगळं- सगळे काम सगळं करतात. काम करतात. आणि आता वय किती? वय असेल की 7 तरी. 62 वर्षी वय. हा. म्हणजे आता ह्या वयात सुद्धा ती मणक्याचं ऑपरेशन करून सगळी कामं करतात, हे विशेष आहे. बरोबर आहे, हो. आनंद वाटतोय. हा, चालताना बिलताना मस्त हा, वाटतंय, मस्त मजा मस्त. वाटते. गाडीवर सारखी फिरत असते. आणि ह्यांच्यामुळंच उत्स्फूर्त होऊन एक मानसिक आधार मिळाला. आणि छाया खामकर आता 1 महिनाभरापूर्वी ऑपरेशन करून आले, त्या पण छान आहेत. छान आहे. कसं वाटलं आम्हाला भेटून? बरं मस्त वाटत. तुमच्यापेक्षा आम्हाला आनंद झाला की आम्ही तुम्हाला न सांगता आलो, हो घरी आलो नाही, डायरेक्ट तुम्ही जिथं आहात तिथं आम्ही शेतावरती आलेलो आहोत. तिथं आता कांदा लागवड चालू आहे, त्यांच्या मैत्रिणी आहेत त्या कांदा लागवड करत आहेत. आणि हे सगळं पाहून आम्हाला छान वाटलं. बरं वाटलं, आनंद वाटत. धन्यवाद. धन्यवाद.